मी एक नाव सांगतो तुम्हाला, तुम्ही ओळखायचं. चंद्रकांत शिरू. रंगात आलेली करपल्लवी कला ही नेमकी आहे तरी काय? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये गुप्तहेराचे प्रमुख होते बहिर्जी काका नाईक. यांच्यामध्ये जे काम करणारे लोक कार्यरत होते ते 12 बलुतेदार होते. त्या 12 बलुतेदारामध्ये जो गोंधळी समाज होता तो शत्रूच्या गोठ्यामध्ये जाऊन माहिती ही गोळा करायचा आणि गोंधळ चालू असताना सांकेतिक भाषेमध्ये म्हणजेच हातातील खुणा खाना करून ती माहिती ही बहिर्जी काका नाईक यांच्यापर्यंत पोहोचवायची. याची शंका ही कोणाला होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. हीच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील करपल्लवी ही कला.